नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी रेसिपीज 2 वेगवेगळ्या शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण अगदी ईझी आणि टेस्टी अगदी मुलांना आवडतील अशा रेसिपीज आहेत. तर तुम्ही व्हिडिओ हा आहे, तर तो शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोप्या आहेत रेसिपी आणि टेस्टी पण आहे आणि मुलांच्या स्नॅक्सच्या टिफिनसाठीचा जर प्रश्न असेल ना, तर अगदी तुम्ही ही रेसिपी करू शकता. आणि ही रेसिपी जी आहे ना, तर ही तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही अगदी गरम-गरम तळून देऊ शकता आणि एकदा स्टोअर केलं ना, तर अगदी महिनाभर असे राहतात आणि तुम्ही DMartमधून पण असे पॅकेट फूड आणतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही हे घरीच बनवून ठेवू शकता आणि मुलांना स्नॅक्सच्या टिफिनसाठी किंवा मुले स्कूलमधून दुपारी जेव्हा येतात ना, तेव्हा पण त्यांना छोट्याशा भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि आपल्याला हे सारखं-सारखंही बनवावं लागत नाही. तर स अगदी सारखेच साहित्य आहे, पण थोडंफार वेगळं ॲडजस्ट केलेले आहेत आणि ह्या 2 रेसिपी ट्राय केल्यात मी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी युजफुल आहे. तर सर्वात आधी तर एक 4-5 बटाटे आहेत, तर ते मी किसून घेतलेत आणि त्यातलं अर्धं जे बॅटर आहे, अर्धा जे बटाटा आहे किसलेला, तर तो मी एका साईडला काढून ठेवला आहे दुसऱ्या रेसिपीसाठी आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा साधारणतः एक छोटा चमचा आहे, तर मिरपूड घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, ऑरेगॅनो आहे, तर तो ॲड केला आहे आणि स्वीटकॉर्न आहे, त्यातले थोडेसे स्वीटकॉर्न मी ठेवलेत आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं ना तरी पण चालेल आणि आता हे सगळं मिश्रण आहे ना, ते हाताने छान असं मळून घ्यायचं, त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. पण अतिशय टेस्टी आणि मुलांना फार आवडतात आणि बाहेर गेलं तर मुलांच्या हे रिक्वायरमेंट असतात, की या घ्यायच्या. तर याच्यामध्ये माझ्याकडे चीज नव्हतं, त्यामुळे मी चीज नाही टाकलं. तुम्ही ॲडिशनल चीज ॲड केलं, प्रोसेस्ड चीज असतं ते, तरी पण चालेल. त्याने पण अगदी छान टेस्ट येईल आणि छोटासा एक क्यूब होता, तर तो मी दुसऱ्या रेसिपीसाठी वापरला होता. आणि आता त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातानेच त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हे जे आहेत, हे नगेट्स आहेत. तर बघू शकता तुम्ही. आपल्याला पाहिजे तो शेप देऊ शकतो किंवा मग जे कुकीज कटर असतात ना, त्याने पण तुम्ही वेगवेगळे शेप याला देऊ शकता. तर मी हातानेच असा रेक्टेंगल शेप दिलाय बघू शकता तुम्ही. आणि याच पद्धतीने मी राहिलेले जे सगळे नगेट्स आहेत ना, तर ते बनवून घेणार आहे आणि ह्या दोन्ही रेसिपी मी एकदाच बनवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला ब्रेड क्रम्स वगैरे जे आहे ना, तर ते एकाच वेळेला मी त्याला लावून घेणार आहे. तर बघू शकता सगळे जे नगेट्स आहेत, तर ते माझे बनवून तयार झालेत. त्याच्या साईज पण तुम्ही लहान-मोठ्या बनवू शकता आणि शेप्स पण वेगवेगळे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर जे राहिलेला बटाटा आहे किसलेला, तर तो बटाटा घेतलाय त्याच्यामध्ये मी सेम आहे मिरपूड टाकली आहे, ऑरेगॅनो टाकलंय, मीठ टाकलंय आणि राहिलेले जे स्वीटकॉर्न आहेत तर ते ॲड केलेत आणि याच्यामध्ये माझ्याकडे गाजर होतं बारीक चिरलेलं ते ॲड केलं. सिमला मिरची आहे तर ती ॲड केली आहे. याच्यामध्ये तुम्ही वाटाणे जे आहेत ना, ग्रीन पीस तर ते पण क्रश करून टाकू शकता आणि चीज आहे, तर तेही ॲड केले त्यामध्ये आणि याच्यामध्ये अजून कोणत्या वेगळ्या भाज्या असतील तुमच्याकडे, तर त्या पण ॲड करू शकता आणि परत तांदळाची पिठी आहे तर ती टाकली आहे. याची रिप्लेसमेंट तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकता. तर आता हे परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. तर अगदी घरगुती पद्धतीचं हे स्नॅक्स आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे. ह्याला खूप जास्त साहित्य लागतं असंही काही नाही आहे. तुम्ही फक्त बटाटा आणि तांदळाचं पीठ वापरून केले तरी पण चालतील किंवा याच्यामध्ये तुमच्याकडे आवडीनुसार किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्या भाज्या, थोडीशी कोथिंबीर असेल तर ती ॲड केली तरी पण छान लागतात. तर आपण आपल्या चॉईसनुसार मी वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी असं वेगवेगळं ट्राय करते आणि ॲडिशनल काही आपल्याकडे ज्या भाज्या असतील तर त्या पण ॲड करू शकतो आपण. त्यानंतर मी बटर पेपर घेतलाय. बटर पेपरवर तेल स्प्रेड करून घेणार आहे आणि 2 बटर पेपर आहे त्याच्यामध्ये ते जे बनवलेलं मिश्रण आहे तर ते ठेवून लाटण्याने थोडंसं लाटून घेणार आहे. आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. डायरेक्टली आपण हातावर छोटे-छोटे गोळे घेऊन त्याला शेप देऊ शकतो किंवा आता मी व्हिडिओमध्ये बनवते त्या पद्धतीने तुम्ही जरी केलं ना, तरी पण चालेल. तर मी दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे. तुम्हाला जी पण पद्धत जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि कुकी कटर असेल ना, तरी पण असं आपण लाटून त्यावर कुकी कटरने कट करून घेऊ शकतो हे नगेट्स. तर हे व्हेजीज फिंगर्स आहेत.
तर हे पण पॅकेट्स डीमार्टमध्ये मिळतात. तर हे आम्ही तिथूनच आणले होते 1-2 वेळा आणि मग मी हे नंतर एकदा ट्राय केले होते घरीच. तर मुलांना तर आवडले. त्यामुळं आणि मुलांना बऱ्यापैकी काय होतं असं घरी बनवून दिलं ना, तर ते बाहेरचं शक्यतो एवढं खात नाहीत. त्यांना मग घरी बनवलेलंच आवडतं आणि मीराचं तर रिक्वायरमेंट असते, की आई हे जे काही आहे ना, आपण आत्ता खाल्लं तर ते घरी कधी बनवणार? त्यामुळे मग बरेच पदार्थ आहेत तर ते घरी बनवले जातात. आणि टिफिनसाठी तर काही ना काहीतरी नवीन-नवीन ट्राय करावंच लागतं. मग हे पण वेगळी रेसिपी आहे. आणि स्नॅक्सचा टिफिन आहे ना, अगदी खूप जास्त भाजी चपातीसारखं द्यावं लागत नाही, कारण ब्रेक पण शॉर्ट ब्रेक असतो त्याच्यामुळे. आणि हे मी हाताने पण असे शेप्स देऊन काही बनवलेत. तर बघू शकता तुम्ही. अगदी सोपं आहे बनवायला आणि खायला तर तितकंच टेस्टी आहे. तर बघू शकता तुम्ही. नगेट्स आहेत आणि व्हेजीज फिंगर्स आहेत, तर ते बनवून झालेत. तर मी एका भांड्यामध्ये मैदा घेतलाय आणि एका डब्यामध्ये जे आहे ते ब्रेड क्रम्स आहेत. ब्रेड क्रम्स नसतील ना, तर आपण पोहे जे आहेत, तर ते पण बारीक करून घेऊ शकतो. थोडेसे जाडसर असे वाटून घेऊ शकतो वरून लावण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही मैद्याची स्लरी करून घ्यायची. अगदी पातळ अशी घेतली मी आणि याच्यामध्ये आता मी नगेट्स आहेत, तर ते बुडवून घेणार आहे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स त्याला बाजूने लावून घेणार आहे. म्हणजे आतून अगदी सॉफ्ट आणि बाहेरून छान असे क्रिस्पी असे नगेट्स आहेत, तर ते तयार होतील. बघू शकता तुम्ही. तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी शेअर केली आहे आणि मुलांना पण फार आवडली. मुलांनी लगेच अगदी टिफिनला पण स्नॅक्ससाठी घेऊन गेले होते आणि ही जी रेसिपी आहे ना, तर हे हवाबंद डब्यामध्ये तर मी काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवले जेणेकरून ते छान राहतील आणि अगदी महिनाभर टिकतात. तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. शक्यतो महिनाभर तर लागतच नाही मुलं असल्यानंतर. त्यांना नेहमीच असल्या काही ना काहीतरी गोष्टी आवडत असतात. तर मी शक्यतो बऱ्याच वेळेला तळण्यापेक्षा आहे ना, फ्राय करून देते आणि तुपावर जास्त करून फ्राय करून देते. म्हणजे त्यानिमित्ताने तूपही खाल्लं जातं आणि असं बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा घरी बनवलेलं अगदी हेल्दी पण होऊन जातं. बघू शकता तुम्ही. तर हाताने थोडंसं जे ब्रेड क्रम्स आहेत, तर ते मी प्रेस करून घेते. तर हे ब्रेड क्रम्स आहेत. तर हे मी बनवून ठेवते बऱ्यापैकी वेळेला. ब्रेड जे आहेत, तर ते मिक्सरमध्ये वाटून ते थोडेसे भाजून ठेवते थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत. म्हणजे ते टिकतात पण. कारण एकदाच बनवलं ना, तर ते लगेचच संपत नाहीत ब्रेड क्रम्स. त्यामुळे ते राहिले तरी मग ते खराब होत नाहीत. म्हणून मग मी थोडेसे गरम करून ठेवते क्रिस्पी होईपर्यंत. तर याच पद्धतीने मी राहिलेले जे नगेट्स आहेत आणि जे व्हेजीज फिंगर्स आहेत, तर ते पण छान असे कोट करून घेणार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घाई-गडबडीच्या वेळेला पण आपण हे स्टोअर केलेले आहेत, तर ते फ्राय करून देऊ शकतो मुलांना. छान आरामात राहतात महिनाभर आणि बाहेरचं पॅकेट फूड आपण देतो, त्याच्यापेक्षा हे घरी बनवलेलं कधीही चांगलं. तर या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील, तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत, तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता, या काचेच्या डब्यामध्ये भरून ते फ्रीझरला मी स्टोअर करून ठेवणार आहे आणि मी हे टिफिनला दिले होते. त्याच्यामुळे मी नंतर ते थोडेसे फ्राय जे केले होते ना, तर त्याचं पण मी छोटंसं व्हिडिओ आहे, तर ते पण शेअर केलं मी नंतर. तर बघू शकता तुम्ही, अगदी टेस्टी असे नगेट्स आहेत आणि फिंगर्स आहेत, तर ते तयार आहेत. आणि हे तुम्ही एकदा बनवून ठेवले ना, तर मुलांना नेहमी जेव्हा पण इच्छा होईल त्यांची असं बाहेरचं काही खायचं, तर तुम्ही हे फ्राय करून अगदी घरच्या घरी देऊ शकता. तर बघू शकता तुम्ही, हे तुपावर मी छान असे फ्राय करून घेतलेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.